आपल्या घरावर पोलीस नेमायची वेळ आली? हो म्हणजे आजवर अशी वेळ कधी आली नव्हती. दादा मला आणि अपर्णाला दोघांना धोका आहे करत. जी असली कसली केस आहे? वहिनी त्या ड्रग्ज माफियांवर कारवाई करतोय ना मी. त्यामुळं आम्हाला दोघांना विरोध करणार हे माहितीच होतं. एवढ्या लवकर घरापर्यंत पोहोचतील असं नव्हतं वाटलं. अगं पण अर्जा असं किती दिवस? कदम तो मास्टर माइंड आहे ना त्याला पकडायचं. जोपर्यंत तो सापडत नाही ना तोपर्यंत हे करावं लागणार. हां म्हणजे वेळ अनिश्चितच आहे. नाही पण आपण सगळे मिळूनच काळजी घेऊ. अर्जुन तू सगळ्यात जास्त काळजी घे. हो दादा. तसं काय आहे मला डायरेक्ट काय करायची डेअरिंग नाही ना त्यांच्याकडे. त्यामुळे हे असलं चाललंय धमकी बिमकी. आणि फुलांचं काय भाऊजी? सकाळी फुलं त्यांनीच पाठवली होती. त्यांना सगळंच माहिती आहे माझ्याबद्दल आणि अपर्णाबद्दल डिटेलमध्ये. म्हणजे तिच्या घरी पण पोलीस आहेत होय? हो अपर्णाच्या बंगल्यावर पण पोलीस नेमलेत. काय कलेक्टर म्हणून तिनेच ह्या कारवाईला सुरुवात केली आहे ना. अर हे तर जास्तच अवघडून बसलं की. अरे अर्जा आपली सुरक्षित राहायला पाहिजे बरं का. अजिबात काळजी करू नका कदम. तिला काय नाही होणार. भाऊजी वहिनी माझी ड्युटी आहे ही. उगाच काहीतरी वेगळा विचार डोक्यात आणू नका प्लीज. हो बरोबर आहे त्याचं. अर्जुन तू फ्रेश होऊन घे. भूक लागली असेल तुला. एकतर हे दोघं जवळ आलेले नकोयत मला, पण नियती काय त्यांना एकमेकांपासून लांब जाऊच देत नाहीये. हो नाही ना, आर्या आणि भाऊजींचं लग्न लावणार म्हणजे लावणारच. अमोल. काय बापू? अरे बा तू आई बाबांचं चित्र काढलंस का नाही? मग ते असं कुठं पण टाकलं तर खराब होईल ना. ते नीट ठेव की. सॉरी बापू. अमोल अरे तू बाबांचं चित्र कसं काढलंस रे बाळा? मी बोललो ना सगळ्यांशी, तुमच्याशी, मामाशी, माशी. बर म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर ते ऐकून तू चित्र काढलंस होय? हो बापू. अमोल तुला बाबांना भेटायचंय का? सिंबा काय झालं बाळा? भीती वाटली. अरे घाबरायचं नाही. मी आहे ना आता इथं. भेटलोय मी बाबांना. काय झालं रे? मला फक्त बाबा नाही पाहिजे, मा आणि बाबा एकत्र पाहिजेत मला. अरे आता ते बापू मा आणि बाबा कसे एकत्र आले? अरे लयच अवघड प्रश्न विचारलास की तू. सांगा ना बापू. सांगतो सांगतो. अरे या इकडे या पुढं. हा सांगतो. लय मोठी गोष्ट आहे ती. गोष्ट? शैशव आणि माची गोष्ट? अमोल बा नियतीनंच ठरवलं होतं त्यांच्यात प्रेम फुलवायचं. मग त्यांना प्रेमात पडण्यापासून कोण रोखणार? आणि त्यांचं खरं प्रेम फुललं ना ते आसगावात. आसगाव आपलं खरं गाव. नियती कोण असतं बापू? नियतीच सगळं ठरवत असते बाळा. नियतीनेच तुझ्या आई बाबांना एकत्र आणलं. मग आता का नाही आणत ती? कारण बाळा नियतीच्या मनात काय चालू असतं ना ते नेमकं कुणालाच माहित नसतं. कुठे भेटती नियती? अरे ती अशी कुणाला भेटत नसते. पण हे बघ आपण मनापासून काही मागितलं ना तर ते मिळवून द्यायला ती मदत पण करते. हा म्हणजे मा आणि बाबांना एकत्र यायला नियतीने मदत केली आहे का बापू? हा मग. अरे तुझी अप्पूमा कधी पुस्तकातनं डोकं वर न काढणारी, सारखा अभ्यास करणारी. तेव्हाच तुझा शहेनशाह ट्रेनिंग संपवून गावात आला. मग काय झालं बापू? तुम्ही सगळ्यांना एवढी मदत का करता हो? तू अख्ख्या गावाला मदत करतेस ती? नाही या, अहो ती आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसाला कोणी मदत करत नसतं. माझं बी तेच आहे.
आमच्या पेट्रोल नावाचा कोणी चुकीचा बॅनर लावलाय. कुणी लावला बॅनर? अरे तू पोलीस म्हणून आज आलायस. बाबू हा? मला मा आणि बाबांचा फोटो देवालाच ठेवायचा आहे. अरे असं काय रे बाळा? बापू देव तुमच्या पाठीचे आहेत ना, ते तुमची काळजी करतात ना, हे तुम्हाला माहितीये. ते पण तुम्ही त्यांना कधी एकत्र बघितले का? नाही रे. तसंच मी माझ्या मा आणि बाबांना कधीच एकत्र बघितलं नाहीये. पण मला माहितीये ते कायम माझ्या पाठीचे आहेत. ते दोघं माझी काळजी करतात. तेच माझे देव आहेत. म्हणून त्या दोघांचे मला फोटो देवाला ठेवायचे. अमोल बाळा, एवढ्या लहान वयात लई समज आली तुझ्याकडे. मा आणि बाबा माझ्यासाठी तुम्ही देव आहात. बापू तेव्हा काही तशी इच्छा मागतात ना, त्याची माझी एक इच्छा आहे तुमच्याकडे एक. तुम्ही एकत्र यावा, तेही आजगाव मध्ये. नियती, बघतीयस ना, पोरग झुरतंय आई बापासाठी. काय करायचं ते तूच बघ आता.